नमस्कार, मी वैष्णवी. MCN न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. पाहूयात जालन्यातल्या दिवसभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आपल्या आरोग्याची संजीवनी. द स्किल टू हील, द स्पीड टू केअर. आता सविस्तर बातम्या. जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्राथमिक स्तरावर 10 तलाठ्यांचं निलंबन केलंय. या प्रकरणातील आणखी काही अधिकारी आणि कर्मचारी निलंबित होऊ शकतात. जालना अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी कारवाई करत 10 तलाठ्यांचं प्राथमिक स्तरावर निलंबन केलं आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 2022, 23 आणि 24 या वर्षात जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं होतं. त्याच्या भरपाईपोटी शासनानं 110 कोटी 94,46,900 रुपये मंजूर करण्यात आले होते. यापैकी 110 कोटी 60,02,223 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले. मात्र घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील तहसीलदारांच्या ऑनलाईन पासवर्डचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांनी काही लाभार्थ्यांच्या खात्यावर जास्तीची रक्कम वर्ग केली, तर काहींना दुबार अनुदान दिल्याचंही निष्पन्न झालं आहे. या 2 तालुक्यात 34 कोटी 97 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड आलं असून 87 कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी खुलासे मागवण्यात आले. तपासाअंती पहिल्या टप्प्यात 10 तलाठ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबन केलं असून आणखी कर्मचारी रडावरावर असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सर, त्या अनुदानाच्या चौकशी अंती अहवालाअंती ज्यांच्यावरचे दोष होते त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई होती. ही किती संख्या आहे, कोण लोक आहेत की यापुढे देखील अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते का, यापेक्षा अजून काही वेगळे अधिकारी आहेत का, किंवा त्यांच्यावरती दोषसिद्धीचा टप्पा ठेवण्यात आला? एकूण अनुदान वितरण जे होतं ते साधारणतः 400-4.5 कोटीचं हे मागच्या 2022 पासूनचं होतं. आणि त्यापैकी समितीने जी प्रथमदर्शनी रक्कम आता फिक्स केलेली आहे की अपारित रक्कम, ती 35 कोटी आहे. आणि 7 कोटीची त्याच्यामध्ये वाढ होती आहे. आणखी त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये काही डॉक्युमेंट क्रॉस चेक करणं होतं. तर साधारणतः ही 40 कोटीपर्यंत ही एकूण अपारित रक्कम निश्चित होती. आणि त्यामध्ये सद्यस्थितीमध्ये 10 जणांवरती कारवाई केलेली आहे. 10 जण आहेत ते सर्व तलाठी ग्राम महसूल अधिकारी आहेत. आणि त्यांच्या रकमा आहेत त्या साधारणतः 1 कोटीच्या जवळपास या रकमा आहेत. आणखीन 10 ते 15 जण आहेत ज्यांना सोमवारी काही कागदपत्र परत दाखल करण्यासाठी संधी देण्यात आलेली आहे. रक्कम कमी असेल किंवा काही त्यांच्या कार्यभाराबद्दल हे होते की अर्धा कार्यभार त्यांच्याकडे होता आणि अर्धा कार्यभार इतर अधिकाऱ्यांकडे होता. त्यामुळे ती रक्कम जी आहे ती बायफर्केट होती. 10 होते तर त्यांना संपूर्ण संधी देण्यात आली होती. रक्कम जास्त होत्या आणि सुरुवातीपासून त्यांना हे खुलासा विचारला होता, त्यांच्यावर कारवाई झाली आहे. 10 ते 15 जण आणखीन जे आहेत तर त्यांचे खुलासे सोमवारी आल्यानंतर त्यानुसार खुलासानुसार त्याच्यावर कारवाई होईल. त्याच पद्धतीनं तहसील स्तरावरतील जे कर्मचारी असतील, तिथले जे अधिकारी असतील, त्यांचे देखील खुलासे मागवण्यात आलेले आहेत. तहसीलदार आहेत, त्याच पद्धतीनं तिथले कर्मचारी, नायब तहसीलदार, ऑपरेटर, क्लर्क यांचे देखील खुलासे मागवण्यात आले आहेत. आणि त्यांच्यावरती देखील योग्य प्रशासकीय कारवाई येत्या काळामध्ये करण्यात येईल. सर, इतर तालुक्यामधलं सुद्धा काही आलं आहे का तुमच्याकडे? सद्यस्थितीमध्ये प्राथमिक तपासणी चालू आहे, परंतु जो प्रकार अंबड घनसावंगीमध्ये होता त्या पद्धतीचा प्रकार आणखीन जे इतर 2 तालुके तपासणी झाले आहेत तेवढा समोर आलेला नाही आहे. समिती अंतरिम अहवाल 1 आठवड्यामध्ये देणार आहे. जे स्केल होतं ते याच 2 तालुक्यामध्ये जास्ती होतं असं एक निदर्शनास येते. इतर तालुक्यांमध्ये काही प्रकार असतील तर ते देखील समितीच्या मार्फत जेव्हा अहवाल येईल त्या पद्धतीने याच ग्राउंडवरती कारवाई करण्यात येईल. सर, एकूण या कारवाईमध्ये किती ग्रामसेवक, किती तलाठी आणि किती कृषी सहाय्यकांचा समावेश आहे? जे एकूण तलाठी आहेत तर त्यांचा आकडा साधारणतः 35च्या जवळपास जातो. त्यामध्ये काही जणांच्या अमाऊंट या कमी होत आहेत. काही जणांचं म्हणणं आहे की दुबार जे झालं तर ते टेक्निकल इश्यूमुळे झालेलं आहे. 2022ला जेव्हा हे पोर्टल आलं होतं तर काही शेतकऱ्यांच्या पहिल्या ज्या टप्प्यात दिले गेले होते पैसे त्यामध्ये दुबार जे होते तितकाच जर त्यांच्या पुरता विषय असेल तर त्यांच्यामध्ये ती रिकव्हरी करून आपण त्यांना निलंबनाची कारवाई न करता इतर कारवाई करायचं का हा सध्या समिती तपासत आहे. परंतु नंतर जे 2023ला 2024ला पोर्टल सुस्थितीमध्ये होतं, जेव्हा व्यवस्थित चालत होतं, तेव्हा जो गैरप्रकार केलेला आहे असे साधारणतः आणि रक्कम देखील जी मोठी आहे अशा पद्धतीने 26 तलाठी त्याच्यामध्ये आयडेंटिफाय केले होते. कृषी सहाय्यक जे आहेत
आणि ग्रामसेवक. तर याच्यामध्ये कृषी सहाय्यक 15 कृषी सहाय्यक आहेत आणि 8 ग्रामसेवक आहेत, 10 ग्रामसेवक आहेत. परंतु त्यांच्याकडचा जो कालावधी आहे तर तो कृषी सहाय्यकांचा 15पैकी 10 जणांचा मॅच होत नाही. तर साधारणतः 5 एक कृषी सहाय्यकांचे खुलासे त्याच्यामध्ये असतील आणि ग्रामसेवक देखील तितकेच 5च्या संख्येमध्ये त्याच्यामध्ये असणार आहेत. सर, तुम्ही वारंवार तलाट्यांना विनंती केली होती, त्यांना हे देखील केलं होतं चौकशी हजारा. बरेचसे असे आहे होते की त्यांनी तुमच्या चौकशीला केराची टोपली दाखवली. अशावरती निलंबनाच्या ऐवजी कायम त्याचं हे करता येणार नाही की त्यांच्यावरती सेवेतून बडतर्फ करता येणार नाही? ती देखील शास्ती विचाराधीन आहे आणि सद्यस्थितीमध्ये मागचा जेव्हा समितीचा अहवाल येणार होता तर त्यापूर्वी काही तलाठी ते उपस्थित नव्हते आणि सक्त सूचना दिल्यानंतर जवळपास सर्व तलाठी आता त्याच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आणखीनही 5 तलाठी आहेत जे उपस्थित नाही आहेत. त्यापैकी एक आहेत ते दीर्घ काळासाठी अनुपस्थित आहेत सर्व्हिसमधून. गेल्या काही दिवसांपासून उत्तर प्रदेशातील नोएडा इथं एका समाजकंटकांकडून पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलं होतं. या प्रकरणी देशभरात मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे जालन्यात देखील दिनांक 13 जून रोजी संध्याकाळी 6च्या सुमारास मुस्लिम समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये जमा झाले होते. दरम्यान रात्री 8 वाजेच्या सुमारास कदीम जालना पोलीस ठाण्यात पैगंबर मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या विरोधात 0 प्रमाणे गुन्हा दाखल करून हा गुन्हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथील संबंधित पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलाय. तर इम्रान खान, अमानुल्लाह खान उर्फ गुड्डू खान यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्याय न भेटल्यास अन्नत्याग उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी समाजसेवक गुड्डू खान यांनी दिलाय. यापुढे अशा घटना झाल्या नाही पाहिजे यासाठी मुस्लिम समाजातील नेते किंवा धर्मगुरूंनी समोर यावेत असे देखील त्यांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे परभणीत देखील एका व्यक्तीने मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणीसाठी सोमवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार असल्याचं वकील संघाचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट कामरान खान यांनी सांगितलंय. नाईलाजास्तव कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही यावेळी कामरान खान यांनी दिलाय. लोग यहाँ पर जमा हुए थे, क्या कार्रवाई की मांग की आपने? सर, जैसा कि नोएडा के अंदर एक मलून इंसान ने हुजूर की शान में गुस्ताखी की थी, उस ताल्लुक से हर जगह माहौल ख़राब हो रहा है. जैसा कि परभनी में भी अभी हुआ है एफआईआर, जिसमें जो आरोपी है उसने भी स्टेटमेंट दिया है सोशल मीडिया के ऊपर. क्यों दिया ये स्टेटमेंट? क्योंकि नोएडा के में जैसे जो मलून इंसान जो स्टेटमेंट दे रहे हैं ओपनली, वो हिसाब से पूरे महाराष्ट्र के अंदर दूसरे लोग भी स्टेटमेंट दे रहे हैं. आज परभनी के अंदर जो आरोपी को अरेस्ट किया उसको 3 दिन का PCR मिला. उसके खिलाफ हम इंशाल्लाह मंडे के दिन एफआईआर करने वाले हैं यहाँ पे. और अभी जो नोएडा में हमने कंप्लेन है सेक्शन 299 और 353(2) के तहत कि इनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई करे. और हमारी एक रिक्वेस्ट है सरकार से, हम गृह मंत्री और मुख्यमंत्री को भी निवेदन देने वाले हैं कि इसके ऊपर सख्त कानून बनाए कि हर बारी कोई ना कोई स्टेटमेंट दे रहा है हुजूर के शान के खिलाफ, क्या कार्रवाई कर रहे हैं आप? 2 दिन 3 दिन में आप बेल करा दे रहे, इनके ऊपर भी सख्त कार्रवाई की जाए. हमारा यही रिक्वेस्ट है सरकार से भी, और हम गृह मंत्री और मुख्यमंत्री और प्राइम मिनिस्टर के पास भी ये भेजने वाले निवेदन. अगर कार्रवाई नहीं होती आमच्याकडे आज रोजी इम्रान खान, अमानुल्लाह खान उर्फ गुड्डू, वय 40 वर्ष, व्यवसाय व्यापार, राहणार दुःखीनगर, यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दिनांक 13/6/25 रोजी 13 वाजताच्या सुमारास ते त्यांच्या घरी असताना त्यांच्या लक्षात आलं की 2/6/25 रोजी 11 वाजता जी न्यूज चॅनलवरती एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये उमेश पुरी नावाचा, पूर्ण नाव माहीत नाही त्यांचं, ग्रस्ताने हजरत मोहम्मद पैगंबर आणि आयशा यांच्याबद्दल अश्लील अपमानास्पद टिप्पणी केली. हे त्यांच्या लक्षात आल्याने ते आणि त्यांचे सहकारी इतर पोलीस स्टेशनला आले होते आणि त्यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्यात कलम BNS 299 आणि 353(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरच्या घटना ह्या गौतम बुद्ध नगर आयुक्तालय सेक्टर 20 नोएडा हद्दीतील असल्यामुळे सदर प्रकरणी आम्ही 0 FIR दाखल केलेला आहे आणि सदरचा गुन्हा गौतम बुद्ध नगर आयुक्तालय उत्तर प्रदेश सेक्टर 20 नोएडा भागामध्ये आम्ही वर्ग केलेला आहे आणि त्याचा पुढील तपास ते करतील.
त्या संबंधाने आम्ही त्यांचे जे PI आहेत शुक्ला साहेब यांच्याशी पण प्रत्यक्ष फोनवरून बोललेलो आहोत आणि त्यांना तशी माहिती दिली. कदम जालना पोलीस ठाणे हद्दीतून अपहरण झालेल्या 8 वर्षीय बालिकेचा तपास करण्यात पोलिसांना यश आले. 30 मार्च 2025 पासून ही बालिका बेपत्ता होती. पोलिसांनी केलेल्या तपासाबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे. पाहूयात. दुसरी घटनाच्या अगोदर त्याच्या प्रेस नोट मध्ये त्याच्यानंतर तुमच्या प्रश्न एक आपल्याकडे जो मिठीच्या दिवशी एक मुलगी हरवलेली होती कदीम जालना हद्दीतून. 8 वर्षाची मुलगी ती त्याची आजी सोबत बस स्टँड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये राहत होती आणि आजीची तक्रारवरून मिसिंग 363 जो म्हणतो आपण दाखल केला होता. त्यावेळी पण 2-3 दिवसाच्या तपासामध्ये CCTV वगैरे बघून असा एक क्लू भेटला होता त्याच्यामध्ये की ती आई जो होती ते वडिलापासून वेगळी झालेली होती आणि त्याच दिवशी ती आई सोबत दिसली असा आम्हाला क्लू भेटला होता. पण काल एक गोपनीय माहिती भेटली की अंबड परिसरामध्ये अशी एक लहान मुलगी फिरताना दिसत आहे. तर लगेच पोलीस ऍक्टिव्ह झाली आणि ताब्यात घेतल्यावर तीच मुलगी होती ही आम्हाला क्लिअर झाला आणि ती आईसोबतच सापडली आहे. आणि ते सापडल्यानंतर लगेच त्यांना तिकडे कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत आणून आम्ही व्हेरीफाय केल्यावर ते जो 8 वर्षाची मुलगी मिसिंग झाली होती तीच निष्पन्न झाल्यामुळे तो एक केस जो आमचा 2 महिन्यापासून चॅलेंजिंग होता तो एक चांगला डिटेक्शन झालेला आहे. आता सदर मुलगीला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि आता जो चाइल्ड वेलफेअर कमिटी वगैरे समोर हजर करून पुढची कारवाई सगळी आम्ही करत आहोत. पालकमंत्री पंकजा मुंडे आज जिल्हा नियोजन विभागाच्या बैठकीसाठी जालन्यामध्ये आल्या आहेत. मात्र एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची सुरक्षा जालन्यामध्ये वाढवण्यात आली असल्याचं पाहायला मिळालं. या ठिकाणचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जालना जिल्ह्याचे प्रतिनिधी साहिल पाटील यांनी. पाहूयात. पुण्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळते. जालना शहरात आज DPDCच्या बैठकीसाठी पंकजा मुंडे येत आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केल्याचं पाहायला मिळतं. आपण पाहू शकतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सध्या काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत आणि या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये RCPची प्लाटून देखील तैनात करण्यात आलेली आहे. या ठिकाणाहून कोणत्याही सर्वसामान्य नागरिकाला, शेतकऱ्यांना आणि पत्रकारांना देखील आत जाऊ दिल्या जात नाही. आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठा बंदोबस्त केल्याचं देखील पाहायला मिळतंय. एकीकडे लोकशाही म्हटले जाते मात्र लोकशाही मार्गाने काम करणाऱ्या पत्रकारांना देखील या ठिकाणी पोलिसांकडून वेठीस धरल्याचा प्रकार आज पाहायला मिळतोय. साहिल पाटील, MC न्यूज, जालना. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचं लोकार्पण करण्यात आलंय. जिल्हा नियोजन समितीच्या प्राप्त 1,82,00,000 रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी वाहन खरेदी करण्यात आली होती. जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पोलिसांच्या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. जिल्हा नियोजित समितीच्या प्राप्त 1,82,00,000 रुपयांच्या निधीतून पोलिसांसाठी नवीन वाहनं खरेदी करण्यात आली आहे. या वाहनांना आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी हिरवा झेंडा दाखवून वाहनांचं लोकार्पण केलंय. जालना पोलीस दलामध्ये नवीन वाहनं दाखल झाल्यानं पोलिसांना गुन्ह्यांचा जलद गतीनं तपास करणं सोपं होणार आहे. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांची किंमत सुमारे 1,82,00,000 रुपये आहे आणि त्या वाहनांचं लोकार्पण मी करावं असा आग्रह मला SP साहेबांनी आणि कलेक्टर साहेबांनी केला होता आणि मी जरूर त्याला हो म्हणणार होते, कारण पोलीस विभागाविषयी एक वेगळं प्रेम आणि एक वेगळा आदर नक्कीच मला आहे. मला असं वाटतं जेव्हाही मी माझ्या मंचावरच्या सहकाऱ्यांबरोबर इथे बसलेले असते, जेव्हा खाकी वर्दीतला माणूस जेव्हा असा कडक उभा असतो ताट मानेनी, तर 1000 तरी लोक गपचूप बाहेर लांब उभे असतात.
म्हणजे तेवढ्या माणसांना ते एकटा माणूस लोटू शकत नाही काही झालं तर, पण केवळ त्याची वर्दी आणि त्याचा जो भाव असतो तो त्याला रोखू शकतो. आणि म्हणून त्यांना जास्तीत जास्त ताकद दिली पाहिजे अशा भूमिकेची मी आहे. आज या कार्यक्रमाला मंचावर आवर्जून उपस्थित असलेले खासदार कल्याण काळेजी, मंचावर आवर्जून उपस्थित असलेले आमदार आणि एक डॉग स्क्वॉड साठी आमचे जो श्वान असतात त्याच्यासाठी AC व्हेकल आणि एक टँकर पाणी आमचे कर्मचाऱ्याला बरीच अडचणी येतात फॅमिलीजला त्यासाठी, तसेच 6 गाड्या जो आमचे कर्मचारी बंदोबस्तासाठी जातात, बरेच वेळेला ते स्वतःच्या मोटरसायकल घेऊन जातात, कुठे अपघात झाला कधी कधी दुर्दैवी घटना पण घडतात, त्या सर्वांसाठी लगेच माननीय पालकमंत्री महोदयांनी मंजूर केला. त्याच्या अगोदर लास्ट इयर पण आम्हाला तसेच 32 गाड्या भेटली होती आणि त्यातून आता बरीच पेट्रोलिंग आणि सगळ्यामध्ये जो अगोदर अडचणी येत होती ती सगळी संपलेली आहे. तसेच यावर्षी मॅडम आपल्यामुळे आम्हाला 5 कोटी CCTV प्रोजेक्ट आता सुरू आहे जालना शहरामध्ये. तो आता शेवटच्या टप्प्यात आहे, 15व्या दिवसात कार्यान्वित होईल. तो सुरू झाला की जालना शहर जो सेंटर आहे या जिल्ह्याचा त्याच्यामध्ये क्राईम असो, चोरी असो, रॉबरी असो, त्याच्यावर मोठा एक वचक बसणार आहे. तसेच बरेच मुख्यालयामधले काम असो, पोलीस कर्मचाऱ्याच्या घराची दुरुस्ती, रोड्सची दुरुस्ती, पोलीस स्टेशनमधले बरेच दुरुस्तीचे काम मागचे 2 वर्षामध्ये आणि यावर्षी खासकर 15 कोटीचे जवळपास या वर्षीच्या DPDC मध्ये आम्हाला निधी देण्यात आला. मॅडम त्यासाठी फार फार आपला आभार आहे आणि पुढे पण असाच आम्हाला सपोर्ट राहील याची अपेक्षा आहे. आमचे काही पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी टॉयलेटची व्यवस्था नाही आहे मॅडम, तर ती एक यावर्षी आपली परवानगी असेल तर आम्ही अगोदर घेऊ प्रायोरिटीवर या वर्षीच्या DPDC मध्ये. तसेच जालनाचं पाठोपाठ इतर तालुका प्लेसेसमध्ये पण CCTVचा प्रोजेक्ट घेतला तर त्याचा चांगला एक इम्पॅक्ट आपल्याला राहणार आहे. नक्कीच याच्याबद्दल माननीय मॅडम आणि सर्व लोकप्रतिनिधी महोदयाचा आम्हाला सपोर्ट राहणारच आहे याची आम्हाला गवाही आहे. आणि आपल्या मॅडम प्रेरणा मध्ये आणि आपल्या आदेशाप्रमाणे चांगली कामगिरी आमचे प्रत्येक कर्मचारी अधिकारी करत राहतील याची पण मी आपल्याला यावेळी गवाही देतो. प्रत्येक आंदोलनाचा तोडगा निघतो, बच्चू कडू यांच्या आंदोलनाचाही तोडगा निघेल अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पंकजा मुंडे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होत्या, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात ते काय म्हणालेत. पोलीस जेव्हा आपली सुरक्षा करतात तेव्हा त्यांच्याकडे चांगले वाहनं असणं आवश्यक आहे आणि त्या चांगल्या वाहनाबद्दल त्यांची व्यवस्था असणं आवश्यक आहे. त्यानिमित्ताने इथे आपण पोलीस दलासाठी काही वाहनं, काही व्हॅन्स, काही बाईक्स ह्याचे त्यांनी मागणी केली होती डिपार्टमेंटनी आणि त्याप्रमाणे दिलेला आहे आणि आज त्याचं आपण लोकार्पण देखील केलेलं. आंदोलनाला आठवडा पूर्ण झालेला आहे, मात्र अद्याप मागणी पूर्ण झाली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये जो माझ्या विभागाशी संबंधित होता, मी त्यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे परवाच बोललेली आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागणी संदर्भामध्ये डिपार्टमेंटला मी आदेश दिलेले आहेत आणि त्यांना सांगितलंय की जेव्हा अधिवेशन आहे आता विधानसभेचं तेव्हा आपण स्पेशली बैठक लावून त्यांच्या मागण्या मार्गी लावू. कर्जमाफीची त्यांची मागणी आहे तर भाजप आणि महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये तशी आश्वासन जे आहे ते दिलेलं होतं. त्या मागणीच्या संदर्भात शेवटी ती मागणी आहे आणि त्या मागणीच्या संदर्भामध्ये पूर्ण एक व्यवस्था असते आणि ती व्यवस्था विचार करून शेवटी ते ठरवेल. शेतकऱ्यांविषयी, शेतमजुरांविषयी, गरिबांविषयी आमच्या मनामध्ये प्रेम आहे, त्यांच्याविषयी चांगलं करण्याची भावना आहे, म्हणूनच आम्हाला सरकारमध्ये बसवलेलं आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुद्धा आपण सामान्य महिलांना सक्षम करण्याचं काम केलंय. सोलार पंपचे वीज बिल माफीतनं आपण शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. तशा अनेक अशा योजना शेतकऱ्यांना सशक्त करण्याचे सरकार करत आहे आणि त्यांच्या मागण्यांच्या बद्दल सन्माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री दखल घेतील असं मला वाटतं. त्याच्यावर मी ऑलरेडी मी बोललेली आहे. माझ्या मर्यादित प्रतिनिधीवरती पोलिसांनी अरेस्ट देखील केलेले. कुठे? पुण्यात. कोणत्या माध्यमांच्या सर्व जे रिपोर्टिंग करत होते माध्यमांच्या प्रतिनिधी. मला याची काही कल्पना नाही म्हणून मी टिप्पणी नाही करू शकणार. कोणीच कोणावर अरेरावी करू नये असं मला वाटतं. दोघांनी एकमेकांवर करू नये. अजित पवारांच्या कार्यक्रमात तुमच्याकडे काही असा चांगला प्रश्न असेल तर विचारा. त्याचं काय झालं, याचं काय झालं माझ्याकडे हे बरोबर आहे. 10 तलाट्यावर कारवाई केली, वरचे अधिकारी का सोडले त्यांच्यावर कोणताही अधिकारी सोडला जाणार नाही.
त्यांचे सुद्धा सगळ्यांचे 48 तासामध्ये त्यांना वेळ दिलाय. फायनली जबाब नोंदवून घेतोय आणि कोणी किती मोठा माणूस असेल, अधिकारी असेल, नाही तर आणखी कोणी असेल, त्यांना सोडलं जाणार नाही. ताई 2 तहसीलदार बदली करून गेले अगोदर, तरी पण ते बदली केले तरी त्यांच्या चौकशीमध्ये ते सामील आहे. बदली करून थोडीच सुटतं. उद्या एखादा माणूस इथे चुकीचं काम करेल, बदली केलं तर राज्याचंच आहेत ना, जिथे असेल तिथे कारवाई करू. फक्त ही 2 तालुक्याची चौकशी झाली, आणखी तालुक्याची चौकशी होणार का? जिथे जेवढ्या ठिकाणी आवश्यकता आहे तिथली चौकशी होणार आहे. आता जी झाली आहे ती चौकशी, तिथली तक्रार आहे. लोणीकर साहेब वेळोवेळी त्याच्यावर मांडत होते विषय. त्यांनी वेळोवेळी विषय मांडलाय आणि तशी तक्रार प्राप्तप्रमाणे चौकशी होईल. ताई, उद्या राज्यभरामध्ये चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे आंदोलन होणार आहे. तोडगा निघेल असं वाटतं तुम्हाला? निश्चित वाटतं मला तोडगा निघेल. प्रत्येक आंदोलनाचा तोडगा निघण्यासाठीच असतो आणि सरकार त्याच्याविषयी संवेदनशील विचार करेल असं मला वाटतं. अतुल साहेब असं म्हणतात की आम्ही असं कुठलंही वचन दिलं नव्हतं कर्जमाफी. नाही, मला नाही. म्हणजे आता मी तुम्हाला एक गोष्ट जाणण्याला तर मी पालकमंत्री आहे. मी कोणी काय म्हणता याच्यावर उत्तर देतच नाही, तर ती तुम्ही पण सवय लावून घ्या. सन्मती ग्रुप जालना यांच्या वतीनं मान्सून एक्स्पोचं आयोजन 22 जून 2025 रोजी श्री गुरु गणेश मंगल कार्यालय इथं सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात आलंय. अध्यक्ष संगीता गादिया यांनी याबाबत माहिती दिली आहे. पाहूयात. सन्मती ग्रुप जालना यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दरवर्षी यावर्षी देखील मान्सून एक्स्पोचं आयोजन 22 जून 2025 रोजी रविवारी श्री गुरु गणेश मंगल कार्यालय इथं करण्यात आलेलं आहे. सकाळी 9 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत हा महा एक्स्पोचं आयोजन करण्यात आलेलं असून नागरिकांना घरगुती सर्व प्रकारचे साहित्य एकाच ठिकाणी एकाच छताखाली मिळणार आहे. यामध्ये जवळपास 100 स्टॉल लावण्यात आले आहे. त्यामध्ये ज्वेलरी, कपडे, घरगुती खाद्यपदार्थ, लेडीज मेकअप सामान मिळणार आहे. विविध जिल्ह्यातील मुंबई, पुणे, अहिल्यादेवी नगर, छत्रपती संभाजीनगर यामध्ये सहभागी होणार असून जालना शहरातील नागरिकांनी या महा एक्स्पोला भेट द्यावी आणि याचा लाभ घ्यावा असं आवाहन सन्मती ग्रुपचे अध्यक्ष संगीता गादिया, सरिता गादिया, भाग्यश्री जैन, स्वाती लुनिया, राखी आबड, चंदन काठेडे, निलिमा देसरडा, सरोज समदरिया, सुवर्णा रेडासनी, टीना भंडारी, वैशाली बम, उज्ज्वला गादिया, ज्योती रुणवाल, संगीता मुथा, प्रगती मुथा, संगीता रुणवाल, सपना लुनिया यांच्या सह सन्मती ग्रुप जालना यांच्या वतीनं करण्यात आलंय. जालना सन्मती ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीही सन्मती ग्लॅम बाजारचे आयोजन करण्यात आले आहे. हे आयोजन रविवारी 22 जून 2025 सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यामध्ये विविध ठिकाणाहून स्टॉल्स येणार आहे. त्यामध्ये मुंबई, पुणे, अहिल्यानगर, संभाजीनगर, जळगाव, नाशिक, अकोला, अमरावती, झारखंड येथून विविध स्टॉल होल्डर्स येणार आहेत. त्यामध्ये कपडे, ज्वेलरी व घरच्या वस्तू आदी सर्व साहित्य या एकाच छताखाली आपल्याला बघण्यात मिळणार आहे. तर मी जालनावासियांना आवाहन करते की 22 जून रोजी सर्वांनी ह्या इथे भेट द्यावी. हे मी सन्मती ग्रुपचे अध्यक्ष संगीता गादिया आपल्या सर्वांना आवाहन करत आहे. धन्यवाद. यांसह वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात इथेच थांबण्याची. पाहत रहा MCN न्यूज. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है. आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषि पार्क, अंबर चौफुली, जालना।
ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध. मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग, नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल CBSE पॅटर्न. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी प्रवेश देणे सुरू. शैक्षणिक वर्षासाठी LKG ते 9वी पर्यंत ऍडमिशन सुरू. आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा. डिजिटल क्लासरूम आणि iPad सुविधा उपलब्ध. वातानुकूलित क्लासरूम, बस सुविधा देखील उपलब्ध. क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. NCERTच्या धर्तीवर CBSE पॅटर्नची सुविधा उपलब्ध. अनुभवी शिक्षक वृंद, प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान. रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध. आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल, JES महाविद्यालयाजवळ, देऊळगाव राजा रोड, जालना. संपर्क 9673236007 किंवा 9067791007. देवगिरी इंग्लिश हायस्कूल, जालना येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी नर्सरी ते इयत्ता 10वी पर्यंत प्रवेश देणे सुरू. आमची वैशिष्ट्ये: सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान, विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा, उच्च शिक्षित कुशल शिक्षक वर्ग, मर्यादित प्रवेश, वेळोवेळी शैक्षणिक सहलीचं आयोजन. देवगिरी इंग्लिश स्कूलचा 10वीचा 100% निकाल. नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील 10वीचा निकाल 100%. आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल, गायत्री लॉन्सच्या पाठीमागे, अंबड चौफुली, जालना. प्रवेशासाठी संपर्क 96 23 75 61 32 आणि 90 28 94 37 04 आणि 93 71 26 17 77. दादा, हे बेस्ट कॉलेज आहे. पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो. पण दादा, या कॉलेजमध्ये ऑलराऊंड डेव्हलपमेंट होते. बाबा, त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का मी. आणि तुझ्या आर्चरीचं काय झालं? बाबा, पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे. पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं? JES कॉलेज जालना. ट्रस्ट मॅटर्स सिन्स 6 decades. JES कॉलेज जालना. सर नमस्कार. इथे कस काय? हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय.
every structure and every activity of JES College leads to an all-round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCom and BCA as well. PG program in MA, MSc and MCom align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी सुरू. महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात अ दर्जा प्राप्त केला असून ISO प्रमाणे 2009-2015 प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा. कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान आणि HSC वेकेशनल साठी 11वी व 12वी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे. विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स, इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता. 11वी आणि 12वी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग, फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट, मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट, लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू. वरिष्ठ महाविद्यालयात BA, BCom, BSc, BCA या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत. BA प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता. पदव्युत्तर विभाग MA यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी, हिंदी, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, लोकप्रशासन. MCom, MSc संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे. PhD साठी उपलब्ध संशोधन केंद्र, संशोधन विषय इंग्रजी, भूगोल, मानसशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, मराठी, हिंदी, वाणिज्य, लोकप्रशासन, अर्थशास्त्र. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न. क्रीडापटूसाठी भव्य क्रीडा सुविधा, संगणकीकृत ग्रंथालय, मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था. आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हरब्रिज जवळ, जुना जालना. प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील 82 75 51 56 92. उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे 94 21 68 85 68. प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस 87 88 11 97 61. अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना. प्रवेशासाठी आजच संपर्क करा.